जय शिवराय. दिग्पाल लांजेकर यांनी जे अष्टकाचं एक मोठं शिवधनुष्य उचललेलं आहे, त्यातले 5 चित्रपट झाले आणि माझं सौभाग्य असं की मी 6व्या चित्रपटात आलो. याच्या आधीच्या चित्रपटात मी काम केलेलं नाही. एकूण ह्या आपण म्हणूया काय म्हणजे सोहळा म्हणूया किंवा हे सगळं शिवरायांचं चरित्र जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे एक त्यांनी मोठं काम हाती घेतलेलं आहे, त्यातला एक मी छोटासा भाग ह्या चित्रपटाच्या निमित्तानं झालो. ह्याचा मला अत्यंत आनंद आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण वाचतो, पुस्तकांमधनं वाचत असतो, आपण ऑडिओमधनं किंवा व्हिडिओमधनं बघत असतो, पण दृकश्राव्य माध्यमातून जेव्हा ह्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्याची असर जास्त होते. वाचनात आपण आपल्या कल्पनेप्रमाणे आपण सगळं बघत असतो आणि हा जो प्रसंग आहे, आग्र्याहून सुटकाचा जो प्रसंग आहे, तो आपण पाठ्यपुस्तकामध्ये किंवा 2 किंवा 3 पानांच्या पुरतच मर्यादित आहे की ते कसे औरंगजेबाने त्यांना कैद केलं आणि त्यातनं कसे सुटले. पण त्याच्या मागचा अभ्यास काय होता, त्यांनी ते कसं सगळं आखलं, इतकं सोपं नव्हतं. राजपुतांची मदत होती, पण त्याच्यावर त्यांच्या औरंगजेबाच्या लोकांची सुद्धा नजर होती. हे चुकून त्यांनी कसं केलं, तर ते सगळं जे आहे ना ते ह्यामध्ये दाखवलंय. तर ते नक्कीच लोकांनी बघावं. म्हणजे त्याच्यावरनं मग समजतं की हे फक्त एक प्रसंग नाहीये, तर त्याच्यामागे इतकी सगळी तयारी करावी लागते. अनेक महिन्यांची तयारी असते, अनेक लोकांची तयारी असते. फक्त तयारी नाही, तर त्याच्या बुद्धिमत्ता पण आहे, चातुर्य आहे त्याच्यामध्ये. तर माझं असं म्हणणं की प्रत्येक मराठी माणूस असेल, अमराठी माणूस असेल, कारण काय आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे 7 समुद्रापलीकडे पोहोचलेले आहेत. आपण असं ऐकतो की अमेरिकेमध्ये तर त्यांच्यावरती मॅनेजमेंटमध्ये शिकवलं जातं की लोकांना कसं हाताळायचं, हातांची कसं धरून ठेवायचं, त्यांना कोणाला कशी कशी कामं द्यायची. तर हा साधा भाग जो आहे ना, तो मला असं म्हणणं आहे की त्या पूर्ण चरित्राचा हा एक छोटासा भाग आहे, तो लोकांनी नक्की बघावा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी बघावा आणि त्याचा आनंद घ्यावा. म्हणजे फक्त मसाले चित्रपट नाही, तर असेही चित्रपट जे आपल्याला प्रगल्भ करतात, आपल्या इतिहासाशी आपली ओळख करून देतात, त्याच्याशी आपल्याला जोडतात, ते डेफिनेटली नक्की सगळ्यांनी बघावं. जय शिवराय. खूप खूप धन्यवाद सर.